नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जेजुरी देवस्थान विश्वस्त कमिटीने केला विश्वासघात, मंदिराचे प्रमुख पंच हिंदू नसल्याचा होतोय सनसणीत आरोप। येरोडा कारागृहामधील पोलीस अधिकाऱ्यावरती झाला गोळीबार, मात्र अधिकारी पाटील हे बचावले, हल्लेखोर झाले पसार। भाजपचे खासदार गोपाळ शेट्टीवरती शरद पवारांनी केली सडकून टीका, वादग्रस्त विधानांमुळे शेट्टी सापडले वादामध्ये। आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषामध्ये दुमदुमली अवघी अलंकापुरी, आळंदीमधनं झाले ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अखिल भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिर विश्वस्त कमिटीच्या विश्वस्तांनी भाविक आणि ग्रामस्थांचा विश्वासघात केलाय। मंदिराचे प्रमुख पंच हिंदू नसल्याचा सनसनीत आरोप देवस्थान समितीचे माजी विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडागळे आणि भाजप सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी केलाय। तसेच भ्रष्ट विश्वस्त बरखास्त करण्याची मागणी जेजुरी शहर ग्रामस्थ कृती समिती भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। अखिल भारतीय लोकदैवत आणि राज्याचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या ख्यातनाम खंडोबा मंदिर विश्वस्त कमिटीच्या विश्वस्तांनी भाविक आणि ग्रामस्थांचा विश्वासघात केलाय। या मंदिराचे प्रमुख पंच हिंदू नसल्याचा सनसनीत आरोप देवस्थानचे माजी विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडागळे आणि भाजप सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी केलाय। सदर भ्रष्ट विश्वस्त बरखास्त करण्याची मागणी जेजुरी शहर ग्रामस्थ कृती समिती भाजप शिवसेना पदाधिकारी यांनी केली आहे। विश्वस्त बरखास्त न केल्यास नागपूर येथील अधिवेशनामध्ये भंडारा उधळत मोर्चा आंदोलन केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला। विश्वस्त कमिटी भ्रष्ट असल्याचे धर्मादाय आयुक्तांनी मनमानी करून केलेल्या निवडी आणि सध्याचे विश्वस्त प्रमुख पंच हिंदू नसल्याचे पुरावेही जेजुरी शासकीय विश्रामधाम इथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आले। याबाबत सविस्तरची माहिती ही पुराव्यासही डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी सांगितली आहे। देवस्थानच्या घटनेमध्ये हिंदू व्यक्तीस विश्वस्त म्हणून काम करता येते, तरी देखील राजकुमार लोढा या जैन धर्मीय व्यक्तीस नेमले गेले। त्यांचे कागदोपत्री पुरावेही सादर करण्यात आलेत। इतकेच काय तर अनेक विश्वस्तांवरती गुन्हे दाखल असताना देखील तत्कालीन धर्मादाय आयुक्तांनी त्यांच्या निवडी कशा केल्या, तर काही विश्वस्तांच्या नियमानुसार फॉर्म बाद असताना देखील त्यांची संगनमताने नियुक्ती कशी झाली असं सांगून खंडागळे यांनी पुरावा देखील सादर केलाय। इतकंच काय तर याविषयी देवस्थानवरती राजकीय आणि उत्पन्नावरती अवलंबून असलेल्या नेमणुकाही केल्या आहेत। एखादा पक्ष अथवा संघटना नगरपालिका निवडणूक लढवणारा कार्यकर्ता कसा निवडला जातो, तसे धर्मादाय आयुक्तांनी ऑर्डरमध्ये एकीकडे राजकीय व्यक्तींची नेमणूक करणार नाही असं नमूद केलंय। पुरातत्व अथवा महसूल खातं याची कोणतीही अनुमती न घेता, तसेच देवस्थानच्या मालकीची जागा नसताना या परिसरामध्ये एक विश्वस्ताचं घर आणि उत्पन्न तिथे असताना देखील करोडो रुपये खर्च करून रस्ता बांधण्याचा घाट घातला गेला। ही भाविकांच्या पैशांची उधळपट्टी नाहीये का, असा सवाल राजेंद्र जगताप यांनी केला। यावेळी खंडागळे यांनी तहसीलदार यांचं पत्र आणि 7/12 उतारे सादर केलेत। सासवड बार असोसिएशनच्या 23 वकिलांनी विश्वस्त पदाच्या मुलाखती दिल्या होत्या, त्यातील एकही वकील लायक नाहीये का? सदर प्रकरणी सासवड बार असोसिएशन आणि जेजुरी नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे। विश्वस्त म्हणून महिलांनाही मुलाखतीला बोलवण्यात आलं होतं, पण त्यांची नियुक्ती मात्र केली नाही। हा राज्यामधील महिलांचा अवमान नाहीये का, असा सवाल भाजप महिला पुरंदर तालुका अध्यक्ष अलकाताई शिंदे यांनी उपस्थित केला। नागपूर येथील आंदोलनामध्ये निषेध व्यक्त करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय।
या पत्रकार परिषदेमध्ये गावकरी, मानकरी, खांदेकरी मंडळ उपाध्यक्ष रमेश आबा राऊत, भाजप जिल्हा चिटणीस प्रसाद अत्रे, शिवसेना शहर प्रमुख किरण दावलकर, महेश स्वामी, माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई, बारा बलुतेदार, विकास संघाचे पदाधिकारी रामभाऊ जाधव, चिमाजी अप्पा दोडके, अमोल जगताप, ज्येष्ठ शिवसैनिक औदुंबर केंजळे, दादा पवार, जेजुरी नागरी कृती समिती अध्यक्ष राहुल मंगवावानी, भाऊसाहेब गायकवाड, भाजप शहर प्रमुख अशोक खोमणे आदी मान्यवर इथे उपस्थित होते. नोंद अशी आहे की तुम्ही सर्व परवानग्या घेऊन नोंद करा, रस्ता करावा. आत्ता जो रस्ता त्यांनी काही 15-20 लाख रुपये जे काही खर्च केले आहेत हे याला कुठलीही शासकीय परवानग्या न घेता हा रस्ता केला आहे आणि त्या रस्त्यावर मुरुम टाकणं जो टाकलं गेलं आहे ते तिथंच उत्खनन केलेलं आहे. त्याच्या बाबतीत मी तहसीलदारांकडे तक्रार केली होती, तर तहसीलदारांनी सर्कल मार्फत चौकशी केली आणि सर्कल मार्फत चौकशी करून त्यांनी सर्कलने उत्तर दिलं तहसीलदारांना. ती माहिती मिळाल्यानंतर मी तुमच्याकडे जी जेजुरी मार्तंड देवस्थान यांनी 5 जुलैला जी टेंडर काढली त्या टेंडरमध्ये घाट रस्त्याचा घाट का हे जेजुरीकरांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण का त्या घाट रस्त्याची काही गरज नसताना त्यांनी त्या घाट रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे. त्याला आमच्या जेजुरी आणि जेजुरी ग्रामस्थांचा आणि जेजुरी शहर कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने संपूर्णपणे विरोध आहे. जेजुरी मार्तंड संस्थांवर जे धर्मदाय आयुक्तांनी बेकायदेशीर किंवा चुकीच्या पद्धतीने जे नियुक्त्या केलेल्या आहेत संस्थांच्या त्या त्वरित रद्द कराव्या अशी जेजुरी शहर शिवसेनेच्या वतीने त्यांना मी निवेदन दिलेलं आहे. आणि जर तसं न केल्यास जर रद्द नाही केल्या तर आम्ही मोठं शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडलं जाईल ही त्यांनी पूर्णतः दखल घ्यावी. जेजुरी देवस्थान विश्वस्तपदी महिलांना नाकारून एक प्रकारचा महिलांवरती अपमानच केलेला आहे, महिलांचा अपमानच केलेला आहे. तरी आत्ताची जी बॉडी आहे ती नवरचिंतित बॉडी विश्वस्तपदीची जी आहे ती बरखास्त करावी, नाहीतर आम्ही नागपूर येथे पावसाळी अधिवेशनामध्ये आंदोलन छेडू. लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या जेजुरी मार्तंड देवस्थानमध्ये जो आज विश्वस्त निवडीचा जो गोंधळ झालेला आहे, या धर्मादाय आयुक्तांनी जे डिसेंबर महिन्यामध्ये 15 डिसेंबरला ज्या नियुक्त्या केल्या ह्या कुठल्याही जेजुरी ग्रामस्थाला विचारात न घेता, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला ग्रामस्थांना विचारात न घेता ह्या सगळ्या नेमणुका झालेल्या आहेत. याचा प्रथमतः आम्ही या ठिकाणी निषेध करतो. या ठिकाणी जो हा गोंधळ झालेला आहे, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीचा खंडोबा या ठिकाणी आज जैन माणूस या ठिकाणी नेमणूक पहिला धर्मादाय आयुक्तांनी या ठिकाणी पहिला भाविक भक्तांचा अवमान केलेला आहे. या अवमानाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वतीने नागपूरमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन छेडणार आहोत. याची धर्मादाय आयुक्तांनी नोंद घ्यावी व भाविकांनाही न्याय द्यावा. जेजुरी देवस्थानचा माजी विश्वस्त अध्यक्ष होतो. अतिशय दुःख होतं की महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या ट्रस्टीपदी एक परधर्मीय जैन माणसाला धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संगनमताने या ठिकाणी नियुक्ती केली. त्याचा आम्ही जाहीर निषेध जेजुरकरांनी ऑलरेडी केला होता आणि जेजुरी गाव बंद केलं होतं. पण सरकार दरबारी अनेक गोष्टी सांगून आजपर्यंत त्याच्यावर कारवाई गेलेली नाही. आमची अशी मागणी आहे की या विश्वस्तांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, अनेक प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे आणि समाजाला किंवा जेजुरीतील नागरिकांना सातत्याने मानसिक त्रास देण्याची भूमिका यांची आहे. तर हे विश्वस्त संस्था तातडीने बरखास्त करून माननीय मेहरबान धर्मदाय आयुक्तांनी या ठिकाणी तातडीने लक्ष घालून हे ताब्यात घ्यावं अशी मागणी आम्ही करत आहोत. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. लोणावळा येथील स्नेहल कांबळे तरुणीचा 2 वर्षांपूर्वी घातपात झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला होता. स्नेहलचा जळून मृत्यू झाला होता. आज 2 वर्षांनंतर देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाहीये. त्यामुळे पीपल रिपब्लिकन पार्टी या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा लताताई शिरसाट यांनी चक्री उपोषण सुरू केलंय. लोणावळा येथील स्नेहल कांबळे तरुणीचा 2 वर्षांपूर्वी घातपात झाल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करतात. पीडित कुटुंबामधील मुलीचा 2 वर्षांपूर्वी जळून मृत्यू झाला होता. याबाबत संबंधित कुटुंबियांनी संशय व्यक्त करूनही प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाहीये.
याबाबत पीपल रिपब्लिकन पार्टी या संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा लताताई शिरसाट यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आजपासून चक्री उपोषण सुरू केलंय। त्यांच्या वतीनं पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी 6 जुलैपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध जे कोणी या मुलीचे मारेकरी असतील त्यांचा तपास करून योग्य तो न्याय मिळवण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं। वडील गौतम हरिभाऊ कांबळे 2016 7/10/2016 या दिवशी माझ्या घरात अज्ञात इस्माननी समाजकंटकांनी माझ्या मुलीला मारून टाकले आहे। वेळोवेळी पोलीस स्टेशनला जाऊन देखील ते FIR दाखल करत नाहीत। SP साहेबांपर्यंत येऊन देखील माझ्या मुलीला FIR दाखल करत नाहीत। लांगरे पाटला साहेबांपर्यंत गेलो तरी सुद्धा FIR दाखल होत नाही। फोटो दाखवले तर फोटो दाखवल्यानंतर ते म्हणतात तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू। त्याच्यामुळे मला समजत नाही की मी पोलीस काय करू, आता सध्या मी काय करू, माझ्या मुलीला न्याय मिळेल कसा, याच्यासाठी मला पोलिसांनी आणि शासनाने याची दखल घेऊन योग्य तो तपास करून या मुलीला स्नेहल गौतम कांबळे या 13 वर्षीय बालवय मुलीला न्याय देण्यात यावा। आम्हाला झालेला आमच्यावर अत्याचार हा त्या गुन्हेगारांवर शासन करावे ही माझी आपणातर्फे नम्र विनंती। पाय झिजले, मी कोल्हापूरपर्यंत जाऊन आलो पण माझ्या या गोष्टीची गंभीर दखल घेतली जात नाही। लोणावळा शहर पोलीस स्टेशनला FIR दाखल झालेला नाही। अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। वारंवार जाऊन त्यांना सांगतोय मुलीची हत्या असून तुम्ही अकस्मात मृत्यूचा का नोंदवता, तर ते सांगतात नाही अकस्मातच नोंदवणार, FIR दाखल होत नाही। SP साहेबांना 4 निवेदन दिले, त्याचे सुद्धा प्रत माझ्याकडे आहे। मुख्यमंत्र्यांना जाऊन आलो, मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात 2 निवेदनं देऊन आलो। जेवढे या विषयाला सरकारी खाते आहेत सगळ्यांना मी देऊन आलो, पण माझ्या या गोष्टीची गंभीर जर न्याय मिळाला नाही तर मी माझ्या सर्व कुटुंबाला घेऊन मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहे। याची आपण गंभीर दखल घ्यावी, याची सर्वस्व जबाबदारी पोलिसांची राहील। ह्या परिस्थितीबद्दल सर, ही सगळी परिस्थिती ह्यांची पाहिली मी स्वतः, काय परिस्थिती वस्तुस्थिती काय आहे ती। 2 वर्ष झाले ह्यांना न्याय भेटत नाही, पोलीस स्टेशनला साधी FIR दाखल होत नाही। कमीत कमी रस्त्याचं जर साधा हे झालं तर एका पित्याची मूल जाते तरी त्या गोष्टीला म्हणजे FIR दाखल का होत नाही। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं मी रमाई रिपब्लिकन ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष म्हणून गेले 95 पासून काम पाहते। माझे सहकारी विजय शिंदे आपले कार्यकर्ते माझ्यासोबत असतात। ह्यांची माझी भेट झाल्याच्या नंतर ह्यांनी मला सगळी हकीकत सांगितली, सगळी वस्तुस्थिती बघितली मी, आणि नंतर यांना कुठेतरी मुलीला न्याय मिळावा, मुलीच्या पित्याला आईवडिलाला न्याय मिळावा ह्या हेतूने आम्ही उपोषणला आजपासून इथं बसलेलो आहे। आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे, त्यांच्या पाठीशी राहणार आहे। जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत पाठीशी राहणार। आणि आमची एकच मागणी असेल शासनाने ती मागणी आपलं हे करावी, गुन्हे दाखल करावा, आरोपी समोर आणावा, त्या मुलीला न्याय द्यावा आणि या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, ही आमची मागणी। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील अमरधाममध्ये राहुरी नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी शहाजी जाधव ठाकूर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील श्री जगदंबा माता पावनभूमीवरती असणाऱ्या अमरधाममध्ये 7 जुलै रोजी सुशोभीकरणासाठी आणि भविष्याच्या दूरदृष्टीने वृक्षारोपण करण्यात आले। राहुरी नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक शहाजी ठाकूर उर्फ शहाजी जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी विक्रम गाडे, लक्ष्मण गाडगे, हरिभक्त पारायण कुंडलिक महाराज, नारायण सांगळे, तुकाराम भोंगळ, विजय जाधव, दत्तात्रय शेटे, ज्ञानदेव डवले, सुभाष गाडे, सचिन किनकर आणि गावामधील ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। या दरम्यान शहाजी जाधव यांनी गावामधील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि त्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं आश्वासन देखील दिले आहे। आज जोगेश्वरी आखाडा येथे जगदंबा मातेच्या पावनभूमीत, त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिवशंकराचं वास्तव्य असतं अशा अमरधाममध्ये आज जोगेश्वरी आखाडा येथील मान्यवरांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला। या ठिकाणी
जे अमरधाम आहे योगेश्वर आखाडा येथील, त्या ठिकाणी अतिशय घाण अशी परिस्थिती होती. त्या ठिकाणी गवत काटे आणि ते काढण्यात आले, खड्डे घेऊन या ठिकाणी आज सुशोभीकरण आपलं झाडे लावण्यात आली. या ठिकाणी लवकरच या योगेश्वर आखाड्याचा सुशोभीकरणाचा कार्यक्रम जो मंजूर झाला आहे, सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. ब्लॉक टाकणे, त्या ठिकाणी अन्य अजून ओटे असतील, दाव्याची ओटे असतील, असं सर्व निधी मंजूर असून त्या ठिकाणी लवकर पाठपुरावा करून या ठिकाणी सुशोभीकरणाचा प्रश्न हा आम्ही लवकर मार्गी लावणार आहोत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी ज्या योगेश्वर आखाडा येथे भव्य दिव्य अशी 500 पाणी टाकी असून तरीसुद्धा लोकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. यासाठी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा वेठी धरून त्यांना निश्चित लोकांना कसे पाणी मिळेल याचा पाठपुरावासुद्धा आम्ही लवकर करू. त्या ठिकाणी जी मोठी टाकी आहे योगेश्वरी आखाडा येथे, ती टाकीसुद्धा मोठ्या प्रमाणावर तिला गळती आहे. इतका मोठ्या प्रमाणावर गळती का आहे याचा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना सूचना करणार आहोत का ह्या टाकीचा कशामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे याचा आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करून मार्गी लावण्याचं काम नेमकं कशामुळे दोष झाला आहे हा करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर मराठी जी शाळा आहे या ठिकाणी, या शाळेला विद्यार्थ्यांना पाणी मिळत नाही. त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था नाही, शौचालय अतिशय खराब झाले आहे. या ठिकाणी रस्ते नाहीत, गटारी नाहीत. याचा पाठपुरावा करून निश्चित या लवकर या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत, त्यात कुठली शंका नाही. त्याचबरोबर जी पाण्याची टाकी गळती आहे याची चौकशी करण्याच्या सूचना आम्ही शिवसाहेबांकडे लवकर करणार आहोत. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9555940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. येरोडा कारागृहामधील तुरुंग अधिकारी पाटील यांच्यावरती सकाळी भर रस्त्यामध्ये गोळीबार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने पाटील हे या हल्ल्यामधून बचावले आहेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. दरम्यान आता पोलीस तपास सुरू आहे.
येरोडा कारागृहातील तुरुंग अधिकारी पाटील यांच्यावरती सकाळी भर रस्त्यामध्ये गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. सुदैवानं पाटील हे या हल्ल्यामधनं बचावले आहेत, त्यांना गोळी लागली नाहीये. येरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जेल रस्त्यावरती हा प्रकार घडलाय. पाटील हे सकाळी त्यांच्या घरून कारागृहाकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्या दिशेनं गोळीबार केलाय. त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झालेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा इथे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी आणि माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर इथे उपस्थित होते. राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा इथे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी आणि माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. 1 जुलै ते 7 जुलै या महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष सप्ताहाच्या माध्यमामधनं राहुरी नगरपालिकेच्या वतीनं जोगेश्वरी आखाडा इथे अमरधाममध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते 20 वृक्षांचं रोपण लागवड करण्यात आलं. दरम्यान याची अधिक माहिती डॉ. उषाताई तनपुरे यांनी दिली आहे. यावर्षी राहुरी नगरपालिकेला 3500 वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 1000 वृक्ष आम्ही कचरा डेपो या ठिकाणी खड्डे घेऊन लावलेले आहेत. आज जोगेश्वरी आखाडा इथं स्मशानभूमीमध्ये 50 वृक्ष लावलेले आहेत. त्याचप्रमाणे शाळेत काही वृक्ष लावणार आहे आणि इतर राहुरी शहरात इतर वृक्ष लावणार आहेत. त्यापैकी काही वडाची झाडं आम्ही लावलेली आहेत आणि बऱ्याच ओपन स्पेसेसमध्ये झाडं लावणार आहेत. अशा तऱ्हेने वृक्ष हा जो आठवडा आहे 1 ते 7 जुलै ह्या आठवड्यामध्ये आम्ही 3500 झाडं राहुरी शहरामध्ये नगरपालिका एरियामध्ये लावणार आहोत. तसेच माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांनीही यावेळी विरोधकांवरती कडाडून टीका केली आहे. जोगेश्वरी आखाडा येथे आपले राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जोगेश्वरी आखाडा येथील स्मशानभूमीमध्ये 50 झाडांची वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे. योग कार्यक्रम आपल्या राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण केलेलं आहे. काल आपण राहुरी नगरपालिकेचा कचरा डेपो येथे 1000 वृक्षांची लागवड केली आहे. महाराष्ट्र शासनाने आपल्या राहुरी नगरपालिकेला जो उद्देश दिला 3500 वृक्ष राहुरी शहरामध्ये लावले पाहिजे, त्याच्या अनुसरून आपण आज आपल्या जोगेश्वरी आखाडा येथे 50 झाडांची लागवड केली आहे व तसेच उद्या आपण राहुरी नगरपालिकेच्या नूतन मराठी शाळा नंबर 2 जोगेश्वरी आखाडा येथे 20 झाडांची लागवड करणार आहोत. सकाळी आम्ही स्मशानभूमीमध्ये झाडे लावण्यासाठी आलो असता आम्हाला इथं कळलं की येवले आखाड्यातील काही मंडळी येऊन 5 झाडांची लागवड करून निघून गेले. पण मात्र आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला कोणत्याही प्रसिद्धीच्या अपोपलेला आम्ही नाही आहे. आमचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिकवण आपण फक्त समाजोपयोगी कामं करून समाजात कसे देणं लागतो या ठिकाणी आम्ही आमचं मानस असतो. कोणत्याही प्रसिद्धी व केवळ लोकांना भुलभुल्या दाखवून कोणाचे मनोरंजन आम्हाला करायचे नाही. आम्हाला नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या समजून कामं पार पाडायचे आहे. या ठिकाणी आपल्या जोगेश्वरी आखाड्यातील स्मशानभूमीमध्ये आपले नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांनी 23 लाखाचा इस्टिमेट तयार करून संपूर्ण स्मशानभूमीमध्ये पेवर ब्लॉकचं काम घेतलेलं आहे. तसेच आपले राहुरी नगरपालिकेचे जलकुंभ जोगेश्वरी आखाड्यातील पाणी व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. यावेळी जोगेश्वरी आखाडा सोसायटीचे चेअरमन शिवाजी डवले, व्हाईस चेअरमन रोहिदास धनवडे, संचालक विलास तनपुरे, दादासाहेब सरोदे, राजू निमसे, अशोक कोबरणे, बाळू उगले, काशीनाथ गाडे, कारभारी गिरी, लक्ष्मण गाडगे आदी मान्यवर इथे उपस्थित होते. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. पुण्यामधील शंकरशेठ मार्गावरील गुरुनानक नगरमधील मिशन पॉसिबल या संस्थेच्या विरुद्ध त्रस्त नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. या संस्थेमधील प्राण्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे मिशन पॉसिबल शेल्टर दुसरीकडे हलवावं अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यामधील शंकरशेठ मार्गावरील गुरुनानक नगरमधील मिशन इम्पॉसिबल या संस्थेच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली आहे. संस्थेमधील प्राण्यांच्या उपद्रवामुळे परिसरामधील नागरिकांचं जीवन नरक झालंय असा दावा या रहिवाशांनी केलाय. हे मिशन पॉसिबल शेल्टर त्वरित दुसरीकडे हलवावं आणि महापालिकेनं कारवाई करावी
अशी मागणी करण्याची रहिवाशांनी याचिका न्यायालयामध्ये दाखल केली आहे। परिसरामधील नागरिकांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणारे वकील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। त्यावेळी त्यांच्यासोबत रहिवाशांचे प्रतिनिधी म्हणून अनिल कालरा आणि नीता पारिक हे उपस्थित होते। PMCने हे सगळं करायला पाहिजे आणि दिस इज अ अनऑफिशियल शेल्टर, तुम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये करू शकत नाही, तरी त्यांनी ते सुरू केलेलं आहे। सो आय फील दे मस्ट हॅव सम कॉन्टेक्स्ट, दॅट इज वाय आमचं जे बोलण्यावर कोणी लक्ष देत नाही। इवन आम्ही खडक स्टेशनला पण गेले होते, त्यांना पण आम्ही सांगितलं सिनियर पोलीस इन्स्पेक्टरला की प्लीज ह्याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो, बोलते ह्याच्यामध्ये आम्ही काय करू शकणार नाही आहे, तुम्ही PMCचे कमिशनरला भेटा आणि तुम्ही कोर्टात जा, हायर करा लॉयर, तरी तुमचं हे काम होऊ शकणार आहे। मी तुम्हाला खरं सांगू का, प्रोसिजर एकदम झिरो। आम्हाला जसं 2-2 तासची अपॉइंटमेंट देतात आणि 2-2 तास तिथे बसवतात, जसे आम्ही फालतू लोक बसले आहे तिथे। आणि गेल्यावर हे म्हणाले की हेल्थ डिपार्टमेंटचे जे होते डॉक्टर परदेशी, आम्ही गेल्यावर बोललं लक्ष देणार नाही, इथे तिथे बघतात आणि मग आम्ही त्यांच्यावर केस केला आहे। अरे पण आम्ही तुम्हाला वेळ देऊन बोलायला येतोय तुमच्याशी, थोडं आमचं पण ऐकून घ्या ना। तुमची ओळख असली तर असू द्या, पण आमचं वी आर अ सिव्हिलियन, आम्ही कुठे जाणार, PMC शिवाय आम्ही कुठे जाऊ शकतो। इथे त्यांनी हॉस्पिटल चालू केलेलं आहे, ते हॉस्पिटल तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये कसं चालू शकणार? तिथे आता ऑपरेशन कोणी, आता जे सरांनी सांगितलं ऑपरेशन केव्हा कुठलाही ॲनिमलचं होऊ द्या, ह्युमन, पण यू शुड हॅव प्रॉपर ऑपरेशन थिएटर, ओपनमध्ये करू शकत नाही। आणि तुमचे कामगार कसं सलाईन देऊ शकताय कुत्रांना, म्हणजे त्यांची लाईफ तुम्ही बघतच नाही आहे, जस्ट सेक ऑफ यू वॉन्ट पब्लिसिटी, हां त्याच्यासाठी तुम्ही हे काम करतात आहे का? नेम अँड फेम यू। अनिल कालरा, गेले 5 वर्ष मी कॉर्पोरेशनमध्ये चक्रा मारतोय। मी कुणाल कुमारांना भेटलो, राजेंद्र जगतापांना भेटलो, म्हणजे लिटरली 2.5 वर्ष मला लागले त्यांना तिथनं कुत्रे हलवायला। तिथनं कुत्रे हलवले गेले, त्यांना सासवडला जागा मिळाली 2 एकर, आणि जसंच राजेंद्र जगतापची बदली झाली परत त्यांनी कुत्रे 10-10, 20-20 करून आणायला सुरुवात केले आणि परत तो प्रॉब्लेम सुरू केला आहे। आम्हाला रात्रभर झोप नाही आहे। माझा मुलगा माझ्या घरी झोपायला येत नाही आहे, तो म्हणतो मैं इस घर में रह नहीं सकता हूँ। म्हणजे 50 वर्ष 1967पासून मी तिथे रहिवासी आहे, तिथे बंगले आहेत, पण 50 वर्षात कधी आम्हाला हा प्रॉब्लेम झाला नाही। कॉर्पोरेशन काही दाद देत नाही आहे, हेल्थ ऑफिसर ॲब्सोल्युटली त्यांच्या कानावर काही रेंगत नाही आहे। आम्ही चक्रा मारून थकलो। पोलीस स्टेशनला गेलं की पोलीस स्टेशन म्हणतात काही आमच्या हातात नाही आहे, तुमची तिथे मारामारी झाली किंवा तक्रार झाली अशी तरच आम्ही दखल घेऊ शकतो। म्हणजे आता व्हाईट कॉलर नागरिकांनी काय आता मारामारी करायची मग पोलिसांची दखलंदाजी घ्यायची का? कसबेकर तिथे पोलीस स्टेशनला कधी एकदा आले होते तेव्हा तिथे लिहून दिला की महिन्याभरात आम्ही शिफ्ट करतो। कॉर्पोरेशनमध्ये गेले त्यांनी अतिक्रमण विभागाला लिहून दिला आम्ही शिफ्ट करतो। आम्हाला सांगतात शिफ्ट करतो आणि तिथे हायकोर्टला जातात आणि ते एक अपील दाखल करतात की स्टे आणा, म्हणजे त्यांचं काही हेतू नाही आहे। डॉक्टर जाधवरावांना आम्ही भेटलो, म्हणजे लॉयर जे आहेत ते म्हणले मी त्यांना अजून जागा द्यायला तयार आहे, त्यांना जर गरज असेल तर ते नुसते बहाणेबाजी करतात, तिथे हलवायचं नाही। त्यांना त्यांच्या मागे हेतू असा आहे की त्या आजूबाजूच्या लोकांनी जागा सोडून जावी, त्यांना ती जागा मिळेल आणि ते कुत्र्यांचा मोठा दलान करायचं तसं त्यांचं चाललं आहे। आमच्या आरोग्याचा प्रश्न नेहमी निर्माण झालेला आहे। चिकनगुनिया, डेंग्यू, आमच्या इथे आमच्या काम करणारी बाईसुद्धा मेली याच्यामुळे। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। 9673 50 0001 योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। ख्रिस्ती धर्मियांच्या बाबत केलेल्या विधानांमुळे सत्ताधारी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेत, असं बोलताना भाजपच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकास्त्र सोडलंय। भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मियांच्या बाबत केलेली विधानं वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहेत। त्या संदर्भात शेट्टी यांचं नाव न घेता पवार यांनी टीका केली आहे। सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध धर्मियांच्या स्वातंत्र्य लढ्यामधील योगदानाबाबत शंका उपस्थित करतायत। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काँग्रेसची स्थापना झाली, त्यामध्ये ॲनी बेझंट यांचं महत्त्वाचं योगदान होतं। अशा प्रकारची विधानं करताना या नेत्यांना शरम वाटली पाहिजे अशी टीका पवार यांनी केली आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित ईद मिलन कार्यक्रमास अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, अब्दुल गफार, अब्दुल रज्जाक, चेतन तुपे, पीए इनामदार आदी उपस्थित होते. देशामधील आजची स्थिती वेगळी आहे. वातावरण गढूळ झालं आहे. देशात एकता प्रस्थापित करण्यासाठी सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी काम करणं गरजेचं आहे. द्वेष पसरवणं त्यांचं काम नाहीये. मात्र सध्या देशामध्ये कोणी कुठले कपडे घालावेत, काय खावं हे काही लोक ठरवू पाहतायत, अशी टीका पवार यांनी केली आहे. क्या स्थिति है ये देश में? क्या खाना, क्या पकाना, इस पर कोई सरकार की जिम्मेदारी है? ये सरकार का अधिकार है. मगर इस तरह की परिस्थिति आज देश को फायदा करने के लिए कोशिश जगह जगह पर की जाती है. आज मैं दोपहर को टेलीविज़न देखता था. भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के संसद के एक सदस्य एमपी, और उन्होंने अपने एक बयान में बयान किया और ईसाई लोगों के खिलाफ उन्होंने बयान दे दिया. उन्होंने कहा कि इस देश के आज़ादी में ईसाई का कोई योगदान नहीं थे. शर्म लगनी चाहिए. इस देश की आज़ादी में कांग्रेस पार्टी का योगदान था. ये कांग्रेस पार्टी का जन्म हुआ. ये कांग्रेस पार्टी के जन्म में एनी बेसेंट नाम की एक व्यक्ति थी, वो ईसाई थी, जिन्होंने कांग्रेस पार्टी पैदा करने के लिए ध्यान दी. आज एक भारतीय जनता पार्टी का नेता, पार्लियामेंट का सदस्य पब्लिकली कहता है कि ईसाई का योगदान कुछ नहीं, सिखों के खिलाफ बोलते हैं. इस देश की आज़ादी के लिए जिस कौम ने सबसे ज़्यादा कीमत दे दी, इसमें सिखों का उल्लेख हमेशा हमें करना पड़ता है, क्योंकि ये देश का इतिहास का एक हिस्सा है. इतना बड़ा योगदान सिखों ने दिया था. ये सिखों के खिलाफ बात करना, ईसाई के खिलाफ बात करना, मुसलमानों के खिलाफ बात करना, और हिंदू समाज में जो समाज के सभी लोगों को साथ लेकर जाने की बात करते हैं, इनके खिलाफ भी बात करना, ये करने वाली जो शक्ति है, आज इनके हाथ में देश की हुकूमत है. और इसलिए हमें बहुत इस पर ध्यान देना होगा और जागृति से आगे जाने के लिए काम करना होगा. अमोल उत्मलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. पुणे महानगरपालिकेनं प्रत्येक प्रॉपर्टीला नंबरिंग देण्यासाठी युनिक आयडी कोड देण्याचे टेंडर काढले. 2 निविदा आल्या असूनही कमी खर्चाच्या टेंडरला मंजुरी न देता जास्त खर्चाचं टेंडर प्रक्रिया करून पूर्ण करण्यात आलं. दरम्यान यावर्षी पुन्हा नवीन तरतूद करण्यात आली. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी आयुक्तांनी करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेनं प्रत्येक प्रॉपर्टीला नंबरिंग देण्यासाठी युनिक आयडी कोड देण्याचे टेंडर काढले. 10 कोटी खर्चाच्या टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी 2 निविदा आल्या असल्यावरती कमी खर्चाच्या टेंडरला मंजुरी न देता जास्त खर्चाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण करून मंजूर करण्यात आलंय. तसेच गेल्या वर्षी याच कामासाठी 22 कोटींची तरतूद करण्यात आली होती. तरीही पुन्हा याच कामासाठी नवीन तरतूद का करण्यात आली? तर त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेचं नुकसानच होणार आहे. नागरिकांचे पैसे असेच वाया घालवण्यात काही अर्थ नाही. म्हणून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवरती गेल्या वर्षीच्या कामाचं काय झालं आणि नवीन टेंडर प्रक्रियेचं नेमकं गणित तरी काय, या सगळ्यांची चौकशी आयुक्तांनी करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. महानगरपालिकेकडनं प्रत्येक प्रॉपर्टीला एक युनिक आयडी कोड द्यायचं एक टेंडर नुकतंच काढलं. ते 10 कोटीचं टेंडर आहे. म्हणजे आता आपल्या सर्वांनाच माहिती की प्रत्येकच्या प्रॉपर्टीला एक नंबर आहे, सर्वे नंबर आहे. तरीही 10 कोटी खर्च करून एक युनिक कोड द्यायचा, म्हणजे तो कोड टाकला तर त्या प्रॉपर्टीवरचं डिटेल्स तुम्हाला कळेल. आमचं असं म्हणणं आहे की ते टेंडर काढत असताना त्याच्यामध्ये 2 पात्र झालेले असताना सुद्धा प्रशासनाचे प्रमुख कानडेंनी 2 नंबरचा जो हायेस्ट बिडर आहे त्याची शिफारस केली. म्हणजे दोघांमध्ये 1,63,00,000 फरक असताना तुम्ही त्याची शिफारस करता, कारण त्याच्यावर तो म्हणे ह्यांनी व्यवस्थित दिलं नाही. टेक्निकल बीड ज्या वेळेला झाली त्यावेळेला तुम्ही त्याला मान्यता दिली असताना आज ते परत कारण तुम्हाला करता येत नाही. पण आमचा मुद्दा त्यापेक्षाही गंभीर आहे.
10 कोटीचं फक्त घरांना नंबर द्यायचं काम करत असताना 1 वर्षापूर्वी ह्याच खात्याचे प्रमुख मापारी असताना 22 कोटीचं काम त्याच कामासाठी दिले. ते काम चालू असताना सुद्धा तुम्ही 10 कोटीचं नवीन काम देता, त्याचे हे वर्क ऑर्डर आहे. मग त्या कामाचं काय झालं, ते खर्च कशावर केली, त्याच्यावर सुद्धा युनिक ID कोडिंगच होता. म्हणजे त्या टायमाचे हे युनिक ID कोडिंग त्या टायमाचे प्रॉपर्टी आहे ती. म्हणजे एकाच कामाचं 1 वर्षापूर्वी 22 कोटी खर्च करायचे, त्याचं माहिती नाही, माहिती द्यायची नाही की ते टेंडर चालू आहे, संपलं आहे, आपण त्याची काही खर्च केला आहे नाही केला. वर 10 कोटीची कामं तुम्ही काढायची तर काढायची, परत L2 वाल्याला द्यायची. ही 22 कोटी 10 कोटी 32 कोटीची लूट आहे. म्हणून आमचं म्हणणे आयुक्तांना असं आहे की आपण आल्या तुम्हाला माहीत नसेल म्हणून आम्ही सावध केलं आहे, पण खात्याचे प्रमुख कानडे जर असतील, जर हे एवढी गंभीर चूक करत असतील तर त्यांची खात्याने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असं आमचं मत आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी कालामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95%पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9555940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरामध्ये आळंदीमधनं ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. इंद्रायणीचे दोनही तीर आणि अवघी अलंकापुरी ही टाळ मृदुंगाचा गजर आणि माऊली नामाचा जयघोष यामुळे वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर ज्ञानेश्वरी पारायण आता सुरू झालंय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 144वा जयंती उत्सवानिमित्त मत्स्य संवर्धन ठेकाधारकांसाठी प्रशिक्षण आणि पिंजरा पद्धतीनं मत्स्य संवर्धन सोहळा राहुरीमध्ये संपन्न झालाय. या सोहळ्याचं उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास मंत्री महादेवजी जानकर यांच्या हस्ते पार पडले. महाराष्ट्रामध्ये सध्या मत्स्यबीज परराज्यामधनं आयात केलं जातं, परंतु लवकरच महाराष्ट्रामधनं परराज्यामध्ये मत्स्यबीज निर्यात होईल, असं प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी केलंय.
यावेळी व्यासपीठावरती नामदार व्ही भादुले, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अहमदनगर, युवराज फिरके महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळ मुंबई, नकुल सदा फुले मत्स्य व्यवसाय तनद, डॉक्टर सुनील तुंदारे, अर्चना पाटील प्रदेश सचिव महिला आघाडी, शरद कुदळे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अहमदनगर आदी उपस्थित होते। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 144व्या जयंती उत्सवानिमित्त मत्स्य संवर्धन ठेका धारकांसाठी प्रशिक्षण आणि पिंजरा पद्धतीनं मत्स्य संवर्धन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जानकर बोलत होते। यावेळी नामदार जानकर पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्यामधील सर्वच तलावांमधनं मत्स्य संवर्धन झालं तर महाराष्ट्राला मोठा फायदा होईल। शेतकऱ्यांचे उत्पन्न फक्त ऊस आणि कपाशीसारखी पिकं घेऊन वाढणार नाही, त्याबरोबर कुक्कुटपालन, पशुपालन तसेच मत्स्य शेती केली पाहिजे। मत्स्य संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन कर्ज वाटप करण्यात येत आहे। 6 आणि 7 जुलै या 2 दिवशी परिसरामधील शेतकऱ्यांना पशुपालन आणि मत्स्य संवर्धनाचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्रकांचं वाटप करण्यात आलंय। राहुरी शहरामधील गाडगे आश्रम शाळेमध्ये संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ वाचकर, युवक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा जराड, जिल्हा उपाध्यक्षा लता भांड, अलका पवार, जिल्हा सचिव आशा पाळंदे, तालुकाध्यक्षा रेखा नरवडे, रेखा गुंजाळ, पुष्पा खोसे, श्रीगोंदा येथील डॉक्टर स्मिता तरटे, सुवर्णा शिंदे, समता परिषदेचे मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, सागर शिरसाट, नानासाहेब कोळपे, राजू मकासरे यांच्यासह परिसरातील हजारो शेतकरी इथे उपस्थित होते। हीच अवस्था भादुले साहेबांची असेल किंवा आमच्या सावंगी ताईची असेल। मुळात म्हणजे या खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बरोबर नाही। हे आपण म्हणायचो की काल समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष बी आले साहेब, हा काळ भुई आणि कोळी समाजाला करावा लागला, परंतु असं काही नाही। मी ज्यावेळेस मिनिस्टर झालो तेव्हा हा धंदा करणारा जैन समाजाचा माणूस आहे की जगात एक्सपोर्ट जास्त माशाचा करतो। सुशील कुमार शिंदेचे जावई झेंडूबांध कंपनी नाही का, त्याचे मालक, त्यांनी माझ्याकडे आल्यानंतर 1.5 तास मला फिशरी समजून सांगितलं। त्यामुळे विच कास्ट बिलॉंग्स टू, तर मला जैन, जैन समाजाला वास होत काय, परंतु तो माणूस धंदा करतो ना, अतिशय चांगला करतो, जगात एक्सपोर्टर आहे। आणि नंतर आपले गद्रे साहेब म्हणून सुरवीवाले, ते कुठल्या समाजाचे आहेत? ब्राह्मण समाज, अतिशय चांगली व्यक्ती आहे दोन्ही। मी हे का सांगतो तर इथल्या बाकीच्या लोकांना वाटतं की आपला धंदा नाही, माशाचा धंदा आमचा, आम्ही मेंढरच राखायचं, बोंबलत बसायचं, शेतकऱ्याला काय करायचं, सबसिडीसाठी एखादं काय करायचं, असं न करता तुम्ही जर मागेल त्याला शेतकऱ्याला ही योजना राज्य सरकारनं आणलेली आहे, तसं आम्ही मत्स्य खत आणि मत्स्य बीज जर आमचं डिपार्टमेंट दिलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज नाही, म्हणून ती योजना आणलेली आहे। मी आत्माच्या अधिकाऱ्याशी बसलो, माझ्या विभागाशी मत्स्य विभागाच्या कमिशनर सेक्रेटरीशी बसलो, अधिकाऱ्याशी बसलो, आणि म्हणून बाकीच्या राज्यात कसं तेलंगणा, आंध्रा, गोवा, कर्नाटका, छत्तीसगड, झारखंड इथं अधिकाऱ्यांची टीम पाठवली आणि तिथला अभ्यास करायला लावला। आणि मी स्वतः भादुले साहेब 3 दिवस ट्रेनिंगला गेलो, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्वाकल्चर विशाखापट्टणम 3 दिवस ट्रेनिंग घेतलं, 2 दिवस केरळला घेतलं, 1 दिवस गोव्याला घेतलं, 1 दिवस तामिळनाडूला घेतलं। मला तरी आपलं काय माहीत नव्हतं, कुठला मासा आहे, काय काय भांडवल काय माहीत नव्हतं विषय, परंतु मी त्यातले एकदम डीपमध्ये जायला लागलो। आज दुर्दैव आहे की राज्याला 1.5 कोटीचं मत्स्य बीज बाहेरच्या राज्यातून आपल्याला आणावं लागतं। म्हणून मी आल्याला पहिला निर्णय सेक्रेटरीला सांगितलं की मत्स्य बीज आपल्यालाच तयार करायचं, आणि ते बी काय भादुले साहेब फिंगर लिंक्स तयार करायचं, आणि मी पुढच्या वर्षी दुसऱ्या राज्याला विकायला लायक बनणार आहे, एवढे आम्ही मोठी योजना आता आणली आहे। आज जे फिंगरलिंग किंवा मत्स्यबीज दुसऱ्या राज्यात राहावं लागते, 20% त्याला मॉर्टॅलिटी होती, ते न होता आपल्या राज्यात जर काही उद्योगजगतांनी पुढे आलं तर हा काम सोपं होईल। आज 193 सेंटर पॉईंट आहेत आपल्याला, लँडिंग पॉईंट्स आहेत, 173 लँडिंग पॉईंटला जवळजवळ 22,500 कोटी रुपये केंद्राकडून मी मागल्या 8 दिवसापूर्वी मंजूर करून आणले। 22,000 कोटी, कालच 1900 मला वाटते 1,900 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या आपल्या फिशरी विभागाला आहे। ही देश स्वतंत्र झाल्यापासून या डिपार्टमेंटला
दुर्दैव पुरस्कार की ह्या डिपार्टमेंटला अधिकारी कमी होते. नाशिक रिजनमध्ये मॅडम आपले किती अधिकारी आहे? साळुंखे मॅडम, एक बहादुर मॅडम, दोन प्रत्येक जिल्ह्यात एक दोन अधिकारी आहेत. 100 अधिकाऱ्यांची भरती करा. छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या 144व्या जयंतीनिमित्त उत्कर्ष मच्छीमार सहकारी संस्था, आत्मा कृषी विभाग अहमदनगर आणि मत्स्य व्यवसाय विभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि एकत्रित हा पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन चा प्रकल्पाचं उद्घाटन, त्याच्यानंतर या संदर्भातलं प्रदर्शन, 2 दिवसीय खुले प्रदर्शन आणि या बाबतीतलं प्रशिक्षण याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असा होता की आपल्या जिल्ह्यातील जे मत्स्य व्यवसायासाठी जे उपलब्ध असणारं जे जलक्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या मानानं आपल्या जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसाय वाढायला पाहिजे, त्याला मोठी चालना मिळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचे मत्स्य व्यवसायाचे कॅबिनेट मंत्री महोदय माननीय श्री जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या जिल्ह्याची मत्स्य व्यवसायाच्या वृद्धीकडे वाटचाल चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो कार्यक्रम आज यशस्वीरित्या पार पडतो आहे. ह्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की या भागातले जे शेतकरी आहेत, जे SC असतील, ST असतील, आदिवासी असतील, महिला असतील, यांना शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आणि त्या योजनांचा या महिलांना, या इथल्या आदिवासी लोकांना, या इथल्या ST SC लोकांना आणि जे तरुण होतकरू जी मुलं आहेत, जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याचा आणि यासोबतच जिल्ह्यातील लोकांना, राज्यातील लोकांना आणि देशातील लोकांना कमी अत्यल्प दराचं जास्त प्रोटीन असलेलं खाद्य उपलब्ध करून द्यायचं आणि अनुषंगानं देशाचं आणि राज्याचं आणि देशाचं परकीय चलन वाढ करून द्यायचा असा हा मुख्य हेतू होता. आणि शासनाने खूप साऱ्या योजना या आणलेल्या आहेत. आदरणीय पंतप्रधान महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय मत्स्य व्यवसाय मंत्री श्री जानकर साहेब या सर्वांच्या माध्यमातून ह्या योजना आज शासनाने आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत आणि त्या योजना आमच्या विभागामार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हे कार्यक्रम घेतलेला आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या जिल्ह्यातील सर्व मच्छीमारांना विनंती करतो, सर्वांना मी आग्रहाचं आणि कळकळीची विनंती करतो की या सर्व प्रदर्शनाचा 2 दिवसीय खुल्या प्रदर्शनाचा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मत्स्य व्यवसायाकडे यांनी वळावं आणि एक चांगले उद्योजक म्हणून उद्या नावारूपाला यावं म्हणून मी या सर्व लोकांना विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला खूप सारा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रदर्शन जे आम्ही ठेवलं होतं त्या प्रदर्शनाला पण मिळाला, प्रशिक्षणाला पण मिळाला आणि त्याबद्दल मी आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व मच्छीमारांचं, सर्व नगरवासियांचं मी मनापासून धन्यवाद देतो. मी आभारी. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बाचकर यांचा 39वा वाढदिवस राहुरी शहरामध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन आणि मत्स्य विकास मंत्री नामदार महादेवजी जानकर यांनी उपस्थित राहून बाचकर यांना शुभेच्छा दिल्या. अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बाचकर यांचा 39वा वाढदिवस राहुरीमध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. तर यावेळी राज्याचे पशुसंवर्धन आणि मत्स्य विकास मंत्री नामदार महादेवजी जानकर हे उपस्थित होते. त्यांनी शरद भाऊ बाचकर यांना शुभेच्छा दिल्यात. 6 जुलै रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बाचकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रम शाळा इथे शाळेच्या विद्यार्थ्यांना भोजनाचं आयोजन करून वृक्षारोपणासह गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. तर परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पशुपालन आणि मत्स्य संवर्धन शेतीचे 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या शिबिराचा शेतकरी आणि महाविद्यालयीन तरुणांनी लाभ घेतलाय. वर्षभरापूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षाच्या वाढदिवसाबरोबरच स्वतःचा वाढदिवस साजरा करून शरद भाऊ बाचकर यांनी एक नवीनच पायंडा सुरू केलाय. स्वतःच्या वाढदिवसाच्या बरोबर वृक्षारोपण करून त्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करावा, त्यामुळे वृक्ष संवर्धन होण्यास मदत होईल असं मनोगत यावेळी शरद भाऊ बाचकर यांनी व्यक्त केलंय.
यावेळी महिला आघाडी प्रदेश सचिव अर्चना पाटील, रासपचे युवक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा जराड, तालुकाध्यक्षा रेखा नरवडे, अलका पवार, आशा पाळंदे, समता परिषदेचे मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, सागर शिरसाट, नानासाहेब कोळपे आदींनी उपस्थिती लावून बाचकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आज गेल्या 2 दिवसापासून माझ्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष मत्स्यपालन सहकारी संस्था तसेच मत्स्य विभाग अहमदनगर आणि कृषी खात्याचे आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही एक छोटासा प्रयोग म्हणून या 2 दिवसीय खुले प्रदर्शनाचं आयोजन जे केलं होतं आणि माझा वाढदिवस असल्यामुळं आज वाढदिवस या आश्रमशाळेत गेल्या कित्येक वर्षापासून मी साजरा करीत आहे. त्यानिमित्त माझे सर्व हितचिंतक, सर्व नातेवाईक किंवा माझ्यावर जे प्रेम करणारे माझे मित्र सगळे या निमित्ताने इथं आज जमलेले आहेत आणि या आयोजन खुले प्रदर्शनाचं आयोजन त्यांनी या निमित्ताने सगळ्यांनी बघितलं आहे आणि इतर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यातून किमान 50 ते 60 हजार लोकांनी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. सातत्याने मला आनंद एवढाच होत आहे की या आश्रमशाळेत मी वाढदिवस साजरा करतो. सकाळपासून आम्ही माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब हेही उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं, या खुले प्रदर्शनालाही भेट दिली आणि मी त्यांचे आभार मानतो. आणि ज्या आश्रमशाळेत मी वाढदिवस आज साजरा केला, माझ्या कुटुंबियाच्या वतीने सर्व कुटुंब होतं आणि सर्व माझ्यावर प्रेम करणारे या आश्रमशाळेतल्या मुलांना जेवण असेल, शालेय साहित्य असेल आणि काल तर सांगण्याचा एवढा आनंद होत आहे की मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी एक झाडाचं वृक्षारोपण या शाळेत आम्ही त्यावेळेस केलं होतं. माझे सहकारी असतील, भुजडी नगरसेवक बाळासाहेब गुंडे असतील, त्यावेळेस त्यांनी माझ्या वाढदिवसाचं अवतीचं साधून त्या एका वृक्षारोपणाचाही वाढदिवस साजरा केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे आणि आनंदाची आहे. यापुढं मी सर्व माझ्या मित्रपरिवाराला असन, आमच्या सर्व ग्रुपला असन हेच सांगण्याचा प्रयत्न करेल की यावेळेस जे वृक्षारोपण लागवड केली आहे अशाच पद्धतीने दरवर्षी वृक्षारोपणांची लागवड व्हावी. आज सगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून सगळ्या जणांनी मला वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा दिल्या, सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल किंवा प्रत्यक्ष येऊन भेट देऊन सर्वांचे मी आभार मानतो. यापुढेच आपल्या सर्वांच्या साथीने असेच दरवर्षी वेगवेगळा उपक्रम किंवा गरीब लहान अनाथ मुलांना जी मला मदत जेवढं मला शक्य होईल तेवढी करण्याचा मी प्रयत्न करेन. सर्वांचे एकदा पुन्हा सर्वांचे आभार मानतो आणि खुल्या प्रदर्शनाला जेवढ्या लोकांनी आले, भेट दिली, त्यातून जास्तीत जास्त काही शिकून त्यांना त्यांच्या ज्ञानात जी भर पडली असेल तेच योग साजून ज्याला किमान 20-25% या माशाच्या निगडीत जे सर्व शेतकरी बांधव असतील, व्यापारी असेल, जरी त्यातून या प्रदर्शनाच्या निमित्ताने जे ज्ञानात जी भर पडली असेल की त्यांनी अतिशय मी वाढदिवसाचा योग समजूनच असं समजेल की आपण काहीतरी एक वेगळं करून दाखवलं आणि त्याला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातून लोकांचं उत्पन्न वाढणार आहे, त्यांना सगळ्या गोष्टीचं जे प्रदर्शनात प्रशिक्षण मिळालं त्याबद्दल मी सर्वांचं आल्याबद्दल आभार मानतो आणि सर्वांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या, जे उपस्थित राहिले त्यांनी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. मनोज साळवे, सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. जेजुरी देवस्थान विश्वस्त कमिटीनं केला विश्वासघात, मंदिराचे प्रमुख पंच हिंदू नसल्याचा होतोय सनसणीत आरोप. येरोडा कारागृहामधील पोलीस अधिकाऱ्यावरती झाला गोळीबार, मात्र अधिकारी पाटील हे बचावले, हल्लेखोर झाले पसार. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टीवरती शरद पवारांनी केली सडकून टीका, वादग्रस्त विधानांमुळे शेट्टी सापडले वादामध्ये. आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषामध्ये दुमदुमली अवघी अलंकापुरी, आळंदीमधनं झाले ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर तमाना बिनधास्त.